नमस्कार, मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। प्रमोशनचा हा एक नवीन व्हिडिओ आहे आणि खरंच खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। ज्यांच्या चॅनलचं हे प्रमोशन आहे त्यांच्यासाठी तर खरंच खूप महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। आशाज ब्लॉग असं ताईच्या चॅनलचं नाव आहे। तर आशाताईचं चॅनल बघता मला असं लक्षात आलं की त्यांना थोडासा वेळ लागणार आहे। थोडासा वेळ म्हणजे अजून 1-2 वर्ष तरी लागतील त्यांचं चॅनल ग्रो व्हायला। एकदम चॅनल ग्रो होणार नाही ताई, कारण की मी तुमचे शॉर्ट्स व्हिडिओ वगैरे बघितले, पूर्ण मिक्स टाईप आहे, प्रॉपर एक कंटेंट नाही आहे। तुम्हाला जमेल ते तुम्ही अपलोड केलेला आहे आणि लॉंग व्हिडिओ बघितले तर तेही तुम्ही फारसे अपलोड केलेले नाही आहेत। थंबनेल कोणत्याच लॉंग व्हिडिओला तुम्ही टाकलेलं नाही आहे आणि लाईव्ह तुम्ही घेताय व्यवस्थित, लाईव्हमध्ये काय तुम्ही घाबरत नाही वगैरे काही नाही, व्यवस्थितरित्या लाईव्ह स्ट्रीम घेत आहात। पण लाईव्ह स्ट्रीम घेत असताना सुद्धा प्रॉपरली तुम्ही लाईव्ह स्ट्रीममध्ये दिसत आहात का हे एकदा चेक करत जा, ते खूप महत्त्वपूर्ण आहे। तर आधी चला ताईचं चॅनल बघूया। ताईला थोडा वेळ लागणार आहे चॅनल मॉनो करण्यासाठी। अर्थातच आपण सगळेजण यूट्यूबवरती सक्सेस होण्यासाठीच प्रयत्न करत आहोत आणि प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणायचा आणि प्रयत्न करत राहायचे। प्रयत्नच फक्त आपल्या हातात आहेत, बाकी किती वेळ लागेल आपल्याला यश मिळवण्यासाठी हे कोणीही सांगू शकत नाही। मी असं म्हणत नाही की खूप चांगल्या प्रकारे जे कंटेंट अपलोड करतात त्यांचं चॅनल ग्रो होईल आणि ज्यांना माहीत नाही आहे कसं छान छान व्हिडिओज बनवायचे, अगदी साधे सोपे व्हिडिओ ज्यांचे आहेत त्यांचं चॅनल मॉनो होत नाही असं काही नाही आहे। ज्यांचे साधे सोपे व्हिडिओज आहेत आणि थंबनेल जरी नसलं आणि व्ह्यूवर्सपर्यंत जर त्यांचं चॅनल पोहोचलं, हळूहळू जर त्यांनी समजा प्रयत्न सोडले नाही, 1-4-5 वर्ष सातत्याने मेहनत करत राहिलेत, तरीसुद्धा चॅनल ग्रो होतं। अक्षरशः चॅनल ग्रो होत नाही असं मी म्हणत नाही, चॅनल ग्रो होतं। तुम्ही थंबनेल नाही लावलेत किंवा काही तुम्ही या गोष्टी नाही जरी तुम्हाला जमल्या आणि एक तुम्ही व्हिडिओज टाकत गेलात, लाईव्ह स्ट्रीम घेत गेला, लोकांपर्यंत जर तुमचं चॅनल पोहोचलं तर अर्थातच चॅनल मॉनो होतं असं काही नाही आहे। डिमोटिवेट व्हायचंच नाही आहे अक्षरशः आपल्याला यूट्यूबवरती काम करत असताना। यूट्यूबमध्ये सक्सेस आहे, पण जर लवकर सक्सेस हवी असेल, आपल्याला कसं असतं, एखादं काम आपण करतोय तर त्यामध्ये आपल्याला लवकर यश मिळावं असं कोणाला नाही वाटणार। मलाही वाटेल, तुम्हालाही वाटेल। मग त्यासाठी काही सुधारणा जर आपण करून आपल्या चुका सुधारायच्या आणि त्यातून जर आपल्याला पटकन यश मिळणार असेल तर का आपण आपल्या चुका नाही सुधारायच्या, आपल्या चुका सुधारायच्या आणि लवकरात लवकर आपल्याला यश मिळतंय का ह्या दिशेने जर आपण प्रयत्न केले, वाटचाल केली तर नक्कीच जिथं 4 वर्ष लागतील तिथं 2 वर्षातच आपलं चॅनल मॉनो होऊ शकतं, हे आहे। तर चला आधी ताईचं चॅनल बघू आणि नंतर आपण त्यांना सजेशन देऊया की त्यांच्या चॅनलवरती नेमकं त्यांना काय करायचं। मोबाईल आडवा धरा जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसेल। आशाज ब्लॉग असं ताईच्या चॅनलचं नाव आहे। सबस्क्राईब डन केलेलं आहे मी। 2023मध्ये ताईनी चॅनल जे आहे ते ओपन केलेलं आहे। ताईचे शॉर्ट्स व्हिडिओ बघू शकता, मिक्स टाईपचे व्हिडिओज आहेत आणि लाईव्ह स्ट्रीम आहेत या, आणि लॉंग व्हिडिओ पण आहेत यामध्ये, काही 2-3 त्यांनी अपलोड केलेले, पण त्यामध्ये अजिबात त्यांनी थंबनेल लावलेलं नाही आहे। हे बघा, मी बनवली आहे मिक्स पिठाचे थालीपीठ कसे झाले, हे त्यांचं एक व्हिडिओ आहे, लॉंग व्हिडिओ आहे। उभा मोबाईल धरून त्यांनी शूट केलेला आहे। शक्यतो ताई आडवा मोबाईल धरून तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवायचा आहे आणि थंबनेल बनवायचा आहे। थंबनेल कसं बनवायचं ह्याचा एक व्हिडिओ मी टाकेन। शक्यतो दुसऱ्यांचे व्हिडिओसुद्धा बघू शकता की थंबनेल कसं बनवायचं ते शिकावंच लागणार आहे तुम्हाला। काही झालं तरी काही महत्त्वाच्या गोष्टी असतात ना, त्या शिकाव्या लागत असतात यूट्यूबशी संबंधित। तर लॉंग व्हिडिओ आठवड्यातून एक तरी लॉंग व्हिडिओ टाकत आहे। तुमचे अनुभवसुद्धा तुम्ही सांगू शकता आयुष्यातील। आणि शॉर्ट्स व्हिडिओमध्ये सगळं मिक्स टाईपचं कंटेंट आहे। एकदम मला काही समजलं नाही ॲक्च्युअल तुमचा काय कंटेंट आहे, तर शक्य असेल तर एकच कंटेंट ठेवायचं ट्राय करा लॉंग आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये। पण ठीक आहे, काही हरकत नाही, वेगवेगळे व्हिडिओज असतील तरी चालतील, पण सातत्य ठेवा। आणि दुसरी गोष्ट म्हणजे लाईव्ह मी बघितली तुमची, तर लाईव्ह व्यवस्थितरित्या आहे। लाईव्हमध्ये तुम्ही छान असं बोलत आहात, काय घाबरत नाहीत वगैरे काही नाही तुम्ही। तर शक्य असेल तर मग लाईव्हमुळेच तुमचं चॅनल तुम्ही पुढे न्या। 1 तास 2 तास तुम्ही लाईव्ह स्ट्रीम घेतलेली आहे, ही फार चांगली गोष्ट आहे की तुम्ही 1 ते 2 तास लाईव्ह घेऊ शकता। तर तुम्ही त्याच गोष्टीचा उपयोग करून चॅनलचं वॉच टाईम पूर्ण करण्याचा प्रयत्न करा। लाईव्ह स्ट्रीममध्ये तुम्ही व्यवस्थित दिसत नाही आहे बघा, तर कॅमेरा थोडा व्यवस्थित सेट करा जेणेकरून तुम्ही व्यवस्थित पूर्णपणे
दिसल्या पाहिजे. आणि जेव्हा आपण काही गोंगाट वगैरे किंवा फोन आलेला असेल, कॉल आलेला असेल, तर तेव्हा तुम्ही तुमची लाईव्ह थोडा वेळ म्यूट करू शकता. आणि सातत्याने लाईव्ह स्ट्रीम घ्या. लॉंग व्हिडिओ आठवड्यातून एखादा टाका. आणि थंबनेल वगैरे कसं बनवायचं तेही शिका ताई तुम्ही. तर हेच आहे तुमच्या चॅनलबद्दल माहिती, फार काही नाही. चॅनल पुढे जातं, फक्त सातत्य ठेवा, प्रयत्न सोडू नका, डिमोटिवेट अजिबात होऊ नका. आणि होईल चॅनल मॉनिटाईज. काही असं नाही आहे की चॅनल मॉनिटाईज होत नाही वगैरे. सगळ्यांची चॅनल मॉनिटाईज होतात. फक्त आपण सातत्य देणं सोडायचं नाही, आपले प्रयत्न सोडायचे नाही. तर ताई, बेस्ट ऑफ लक तुम्हाला. असं होतं ताईचं चॅनल बघता मला असं वाटलं की थोडा अजून ताईला मेहनत करण्याची गरज आहे. पण जर ताईंनी धीर सोडला नाही आणि प्रयत्न सोडले नाही आणि संयमाने जर त्या व्हिडिओ बनवत राहिल्या तर नक्की चॅनल पुढे जातं. चॅनल कोणाचंही मागे राहत नाही, प्रत्येकाचं चॅनल पुढे जातं. फक्त होतं इतकंच की कोणाचं चॅनल पटकन पुढे जातं आणि कोणाला वेळ लागतो. फक्त एवढंच काय ते अंतर असतं, बाकी काही नाही. तर ताईला मला सजेशन एवढंच द्यायचं आहे की ताई, जर शक्य असेल तुम्हाला तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही कॅमेरा समोर येऊन काही तुम्हाला क्रिएट करता येतं आहे का ते करण्याचं ट्राय करा. आणि लाँग व्हिडिओमध्ये तुम्ही कुकिंगशी रिलेटेड 1-2 व्हिडिओ टाकलेले आहेत. तर प्रॉपरली जे कुकिंगचे चॅनल्स आहेत त्यामधून तुम्ही माहिती घेऊ शकता आणि बघू शकता की स्वयंपाकाचे व्हिडिओज आपल्याला कसे क्रिएट करायचे आहे. जेव्हा तुम्ही इतरांचे व्हिडिओज बघताना त्यातून तुम्हाला खरंच आयडिया मिळते, माहिती मिळते. आपण स्वतः कसे व्हिडिओज मध्ये काम करायला हवं ही गोष्ट आपल्याला समजत असते आणि हळूहळू आपल्याला त्यातून शिकायला मिळतं. इतरांचे व्हिडिओ बघणंसुद्धा तेही काय आपलं हे होत नाही, त्यामध्ये नुकसान होत नाही, आपला फायदाच होणारा असतो. मला जेव्हा वेळ भेटत असतो ना, मी इतरांचे व्हिडिओज बघत असते. ते कशाप्रकारे कॉन्फिडन्सनं बोलतात, कशा प्रकारे ते रिप्रेझेंट करतात स्वतःला, ह्या सगळ्या गोष्टी मीही इतरांकडून शिकत असते. खरं तर ना, आपण एकमेकांकडून जे चांगलं आहे ते शिकलं पाहिजे असं आहे, त्यामध्ये काही वाईट नाही आहे. आणि स्वतःमध्ये थोडी इम्प्रूव्हमेंट करत राहिलं पाहिजे. तर आशाताई, मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की लाईव्ह तर तुम्ही घ्याच. त्यांनी एका लाईव्हमध्ये सांगितलेलं आहे की अजून त्यांचे 1000 घंटेसुद्धा कंप्लीट झालेले नाही आहे आणि 365 दिवसामध्ये आपल्याला 4000 घंटे कंप्लीट करावे लागतात. जर 365 दिवसामध्ये 4000 घंटे कंप्लीट नाही झाले तर जसं 1 वर्ष संपल्यानंतर पुढचं जे वर्ष चालू होतं आपलं, तर मागचं एक महिना जसा हे होत जाईल तसं इथला जो 1 महिन्याचा वॉच टाईम आहे तो घटत जातो, म्हणजे कमी होत जातो. वर्ष संपून गेलं म्हणजे आजपासून सुरुवात केली, असं वर्षभर आपण लाईव्ह स्ट्रीम घेतली, लॉंग व्हिडिओ टाकले आणि त्याचं वॉच हावर्स समजा 2000 झालं असेल वर्षभरामध्ये, म्हणजे कंप्लीट नाही झालं आपलं वॉच हावर्स, तर ते हळूहळू काय होतं, कमी होत जातं. पण कमी होतंय म्हणून घाबरून जायचं नाही, सातत्याने आपलं लाईव्ह स्ट्रीम चालूच ठेवायची. हे बघा, कधी काय असतं, वर्षभरात जर आपलं वॉच हावर्स कंप्लीट नाही झालं म्हणून आपण असं घाबरून नाही जायचं. यावर्षी जरी नाही झालं तरी ते पुढच्या वर्षी होणारं असतं. कमी होणारं असेल तरी एकदम काय कमी होणार नाही. जसं दिवस मागे जातील तसं कमी होणार आहे प्रत्येक दिवसाचं. त्यामुळे मागच्या दिवसाचं वॉच हावर्स कमी होणार आहे म्हणून आजचा दिवस वाया घालू नका. तुम्ही आजही लाईव्ह स्ट्रीम घ्या. कदाचित तुमचं जे कालच्या दिवसाचं घटणारं वॉच टाईम आहे ते आजचा दिवस तुमचा भरून काढू शकतो, असंही असतं. अशा ट्रिक्स लावाव्या लागतात आपल्याला. त्यामुळे ताई, जर तुम्हाला खरंच यूट्यूबर व्हायचं असेल तर तुम्ही लाईव्ह स्ट्रीम कंटिन्युअसली घ्या. तुमचं चॅनल होईल. अजून 1 वर्ष लागेल किंवा 2 वर्ष लागू शकतं, पण लाईव्ह स्ट्रीम घ्यायचं सोडू नका. आणि शक्यतो शॉर्ट व्हिडिओमध्ये थोडंसं अजून काही इम्प्रूव्हमेंट करता येईल का तुम्हाला नेमकं काय अपलोड करता येईल, तुम्ही स्वतः जर व्हिडिओमध्ये दिसलात तर ते जास्त उत्तम राहील. आणि जर नाहीच शक्य असेल तर शॉर्ट व्हिडिओ तुम्ही असेच टाका जसे टाकत आहात, मिक्स टाईपचे. पण लॉंग व्हिडिओमध्ये तुम्हाला थंबनेल लावणं खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली तुम्हाला व्हिडिओमध्ये काय सांगायचं आहे ते थंबनेलला लावायचं आहे. थंबनेल म्हणजे एक व्हिडिओचं पोस्टर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि ते कसं तयार करायचं यासंबंधीचे सुद्धा भरपूर व्हिडिओ आपल्याला यूट्यूबवरती भेटतात.
की थंबनेल कसं बनवायचं हे सर्च करायचं आणि माहितीचे व्हिडिओ भेटतात, त्यातून आपल्याला शिकायचं आहे. ज्या गोष्टी तुमच्या चॅनलसाठी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी तुम्हाला शिकाव्याच लागतील. त्याचा कंटाळा करून चालणार नाही. खूप सारे व्हिडिओज अपलोड केले म्हणजे आपण यूट्यूबवरती सक्सेस होतो असं नाही आहे. एक व्यवस्थितरित्या व्हिडिओ जर तुम्ही अपलोड करायला लागलात ना तुमच्या चॅनलवरती, तर व्ह्यूअर्स तुमच्या चॅनलशी कनेक्ट होत असतात. असंच काहीही अपलोड करत राहिलात तर ना व्ह्यूअर्स पटकन तुमच्या चॅनलशी कनेक्ट होत नाहीत. आणि जोपर्यंत आपला ऑडियन्स आपल्या चॅनलशी कनेक्ट होत नाही तोपर्यंत आपलं चॅनल पुढे जाण्यास मदत होत नाही. त्यामुळे माझं म्हणणं आहे की ठीक आहे, तुम्हाला लॉंग व्हिडिओमध्ये जे टाकता येईल ते टाका. सुरुवातीला तुम्ही तुमच्या स्वतःविषयी माहिती सांगू शकता की नेमकं तुम्ही कुठून बोलताय, काय नाव आहे, किंवा कशामुळे तुम्ही तुमचं चॅनल ओपन केलेलं आहे, काय तुमचं उद्दिष्ट आहे चॅनल ओपन करण्यामागे, हे खूप महत्त्वाचं असतं. एक आवड म्हणून तुम्ही करताय की कशामुळे तुम्ही ओपन केले. प्रत्येकाचं काही ना काही उद्दिष्ट असतं. आता पैसे कमवणं हे तर सगळ्यांचा, यूट्यूबमधून इन्कम तर जनरेट होणारच आहे, पण त्या पलीकडे जाऊन सुद्धा आपलं एक उद्दिष्ट असतं चॅनल सुरू करण्यामागे. तर ते तुमचं काय आहे ते तुम्ही सांगू शकता. आणि स्वयंपाकाशी रिलेटेड तुम्ही व्हिडिओ टाकलेले आहेत तर व्यवस्थितरित्या ते कसे शूट करता येतील, टाकता येतील ते बघा. हवं तर एखादा मोबाईल स्टँड घ्या. मोबाईल स्टँड घेतला तर ते तुम्हाला बरं पडेल. आता माझा स्टँड थोडासा तुटला आहे त्यामुळे मला असं हातात पकडून हे करावं लागते, मलाही स्टँड घ्यावा लागेल. कारण की मोबाईल स्टँड खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ व्यवस्थित शूट करण्यासाठी. हे आहे, थोडीफार इन्व्हेस्टमेंट आपल्याला करावी लागतच असते आपलं चॅनल पुढे नेण्यासाठी. तर एखादा ट्रायपॉड घ्या जेणेकरून तुम्ही जेव्हा किचनमध्ये काम करत असाल तेव्हा तुम्ही ट्रायपॉडला मोबाईल फिट करून तुम्ही शूट करू शकता. आणि जे ओरिजिनल व्हॉईस आहे व्हिडिओचं ते एडिटिंग करताना म्यूट करायचं, पूर्णपणे बंद करून टाकायचं आणि तुम्ही स्वतःचा आवाज त्यामध्ये टाकू शकता. ज्या एडिटिंगच्या गोष्टी आहेत आशाताई त्या तुम्हाला शिकाव्या लागतील. हा जो व्हिडिओ आहे तो फक्त आशाताईसाठीच नव्हे तर त्या प्रत्येक यूट्यूबरसाठी आहे ज्यांनी ह्या स्किल शिकलेल्या नाही आहे. आपल्याला ह्या स्किल शिकाव्या लागतील. यूट्यूबमध्ये जर पुढे जायचं असेल तर तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टी शिकाव्या लागतील आणि त्या तुमच्या चॅनलवरती अप्लाय कराव्या लागतील. इतरांचे भरमसाठ व्हिडिओ बघत राहून तुमचं चॅनल पुढे जाणार नाही आहे. तुमच्या चॅनलवरती तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी शिकून त्या अप्लाय कराव्या लागतील, तेव्हा तुमचं चॅनल पुढे जाणार आहे. तर आशाताई तुम्हाला माझं हेच सजेशन आहे की कुकिंगशी रिलेटेड जर तुम्हाला व्हिडिओ टाकायचे असतील, तुम्ही नेमकं जी काही रेसिपी बनवत आहात दररोज त्याचा एक व्हिडिओ शूट करत जा, तो प्रॉपरली एडिट करा, तुमचा आवाज त्यामध्ये द्या. तुम्ही ओरिजिनल आवाज म्यूट करून त्यामध्ये सांगा की कशा प्रकारे तुम्ही तो पदार्थ बनवलेला आहे, किंवा तुमच्या बाहेरील वातावरण, घराच्या बाहेरील कसं वातावरण आहे, तुम्ही जिथं राहता तिथलं वातावरण कसं आहे, शेती वगैरे जर असेल तुमच्याकडे तिथे जात असाल तर तिथे तुम्ही कसं वर्क करता तेही दाखवू शकता. इतर कोणतं जर वर्क तुम्ही करत असाल तर तेही तुम्ही कौशल्य इथे दाखवू शकता. तर गाव निसर्ग ब्लॉग बुलढाणकर या ताईचं चॅनलचं जे लिंक आहे ते मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. त्यांचं चॅनल तुम्ही बघू शकता. अगदी प्रामाणिक आणि साध्या अशा ताई आहेत. त्यांचा स्वभाव मला फार आवडतो आणि त्यांचं चॅनल बघू शकता तुम्ही. एकदम त्यांना जे जमतंय ते अपलोड करतात. अगदी त्यांचं चॅनल 66,000पर्यंत आहे. म्हणजे प्रयत्न त्यांनी कधीच सोडले नाही. त्यांनाही लोक नावं ठेवायची पण त्यांनी प्रयत्न सोडले नाही आणि जे जमतात ते व्हिडिओ त्या टाकतात. कधी एखादा सुविचार वगैरे सुद्धा सांगतात त्या, कधी काही बोलावंसं वाटलं तर बोलतात. ॲक्टिंगचे व्हिडिओ टाकतात कधी कधी, किंवा लॉंग व्हिडिओमध्ये एखादा अनुभव सांगतात, स्वतःच्या आयुष्याशी रिलेटेड काही असेल तर ते सांगतात ते. तर अशा पद्धतीने त्या वर्क करतात. त्यांना जसं जमतंय तसं ते वर्क करतात. पेमेंटसुद्धा रिसीव केलेले आहेत त्यांनी 2-3. तर ते चॅनल तुम्ही बघू शकता. म्हणजे असं नाही की एखादा क्रिएटर खूप छान प्रकारे व्हिडिओ क्रिएट करतोय, आपल्याला ते जमत नाही, ठीक आहे, नाही जमलं तर नाही जमलं, आपल्या पद्धतीने आपल्याला जसं जमतंय तसं करण्याचा प्रयत्न करायचा. पण अगदीच तुम्ही जर म्हणाल की फक्त लाईव्हच घेत राहू मी आणि काहीच इम्प्रूव्हमेंट करणार नाही चॅनलवरती तर चॅनल पुढे जाणार नाही. काही गोष्टी तुम्हाला इम्प्रूव्हमेंट तुमच्या चॅनलवरती करावी लागणार आहे. लॉंग व्हिडिओकडे थोडं लक्ष द्या. प्रॉपरली तुमचा कोणता कंटेंट तुम्हाला टाकता येईल. ठीक आहे, सध्या तुमचं चॅनल ला तुम्हाला वॉच अवर्स मिळवणं फार गरजेचं आहे. प्रत्येकालाच
जास्त वेळ भेटत नाही, अक्षरशः मलाही भेटत नाही, तुम्हालाही भेटत नसेलच, तर लाईव्ह तर तुम्हाला कंपल्सरी घ्यायची आहे आणि 8 दिवसातून एकच लॉंग व्हिडिओ टाका. आता तुम्ही हीच गोष्ट करा की वर्षभर किंवा यावर्षी कंप्लीट झाला तर ठीक, नाही कंप्लीट झाला तर पुढच्या वर्षीसाठी सुद्धा हीच गोष्ट तुम्हाला लागू होते की तुम्ही पुढच्या वर्षीसुद्धा लाईव्ह स्ट्रीम कंपल्सरी घ्या. 1 तास, 2 तास, 3 तास अशी लाईव्ह स्ट्रीम तुम्हाला घेत राहायची आहे. आणि लॉंग व्हिडिओ तुम्हाला आठवड्यातून 2च लॉंग व्हिडिओ टाका, पण व्यवस्थित थंबनेल वगैरे लावा. तुम्हाला काय अपलोड करता येईल ते तुम्ही अपलोड करा. आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये म्हणाल तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसू शकत असाल तर ते खूप उत्तम राहील. एखादा सुविचार वगैरे सांगू शकत असाल तर सांगायचं, किंवा जे जमतंय ते, आपल्याला जे जमतंय ते हे करायचं. आणि इतरांचे व्हिडिओ बघून आपण त्यातून शिकू शकतो. तर ताईला हेच सजेशन आहेत की थोडीशी इम्प्रूव्हमेंट तुम्हाला तुमच्या चॅनलवरती करावी लागेल. नक्की चॅनल पुढे जाईल, पण तुम्हाला वेळ लागणार आहे. जर तुमचे काही अजून प्रश्न असतील तर नक्की मला सांगा, मी नक्की कमेंट करून तुम्हाला रिप्लाय करेन. तर धन्यवाद, खूप खूप धन्यवाद सर्वांनी. ताईला प्लीज सपोर्ट करा. सबस्क्राईब डन करायला पैसे लागत नाही, एकदम फ्री असतं ते. तर नक्की सपोर्ट करा सर्वांनी ताईला. आणि भेटूया अशाच एका नवीन प्रमोशनच्या व्हिडिओसहित. तोपर्यंत धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.